बालू पाटील सर यांचा आवाज त्यांच्या समोर मच्छिंद्र पाटील सर जोडले जातील. खेळ स्टार्ट असेल. बोला गणपती बाप्पा. खेळ स्टार्ट. नक्कीच 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 गडगे सर गणपती बाप्पा मोरया. आणि मला तर वाटतं गणपती बाप्पा तुम्हाला प्रसन्न आहे. वाणी अजून तुमची टिकून राहिले. पहिला चेंडू शिवम लाईन बावी लागणार यावेळेला. पहिला चेंडू प्रचंड वेगाने टाकला आणि पंच दंडित करतात यावेळेला. मेगा फायनलची मॅच. पायचा खुटारी चषक कोण उचलणार. इथून जर्मन डायगर की जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली. दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही संघांनी इथवर पोचण्यासाठी भरपूर मेहनत केली आहे, संघर्ष केलाय. आता मात्र संघ दोन, मैदानावर स्वप्न मात्र एकाच खरं ठरणार. शिवम गोंधली गोलंदाजी मार्कवर क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. जो लॉंग ऑफला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्र त्याला मात्र 30 मध्ये आणलं जातंय आणि मिडॉनला त्याला लॉंग ऑनला पाठवलं जातंय. शिवम गोंधली तू सागर. ओ यष्टा उद्ध्वस्त परफेक्ट यॉर्कर चेंडू. यू मिस आय डेफिनेटली बेटर बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. समालोचन करतो. तुम्ही देखील अनेक वर्ष समालोचन करता. आपण बघितलं की कोणत्याही स्पर्धेमध्ये ना जेवण असतं, आपण तर पाणी देखील वाटप केलं जातं, पण आईस्क्रीम नाही. आता बऱ्याच जणांना माहिती पडलं की खुटारी चषकमध्ये आईस्क्रीम वाटत आहेत. कामावरनं पण लोक आता आलेत आईस्क्रीमचा स्वाद घ्यायला. नाही सौरभ देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बालू पाटील सर, मच्छिंद्र पाटील सर, खास करून चैतन्येश्वर मित्रमंडळाच्या वतीने प्रेक्षक आणि आपण सर्वांच्या स्पेशली भोजनाची व्यवस्था होती. परंतु आज संकष्ट चतुर्थी, एक चांगला हिंदू संस्कृतीचा दिवस खऱ्या अर्थाने, त्यामुळे आईस्क्रीमची व्यवस्था संदीप शेठ म्हात्रे यांच्या परिवाराच्या माध्यमातून करण्यात आली. नक्कीच गडगे सर. आता बघा ना, काही जण कामावरून आले आणि त्यांना माहिती पडलं की खुटारीच्या मैदानात आईस्क्रीम वाटप होतंय. लगेच मैदानाकडे आलेत ते. त्यांचं म्हणजे म्हणतात ना, दाणे दाणे पर लिखा है खाने वालों का नाम. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिला गडी बाद झाला. शंतनू पाटील येतोय. एक बाद एक अशी धावसंख्या. शिवम गोंधली काय जबरदस्त क्रिकेट खेळतो मैदानावर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय कुटारी गाव एंड कडून. स्ट्राईक केला शंतनू. चेंडू शपल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात. कॉडबियांचा अपील केलं जात आहे. कॉडबियांचा अपील तुम्ही मुख्य पंचांकडे आपण करू शकत नाही. आपण स्क्वेअर लेगच्या पंचांना तुम्हाला आउट देत. 32 संघ होते. 4 दिवसाची स्पर्धा आपण तर आणि 5वा दिवस खास आपण तर मेगा फायनल आपण बघितलं तर सेमीफायनल क्वार्टर फायनलसाठी राखून ठेवलं होतं. शिवम चेंडू यावेळेला स्वीपच्या माध्यमातून काढायचं तर शॉर्ट फाइंडिंगला मी स्पीड होते. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 2 धावा. भावेश आमचे गुणलेखक आम्हाला जॉईन झाले आहेत. एक भावेश आपण पाहिले तर ज्यांनी आम्हाला इथे समालोचनाची संधी दिली. भावेश म्हात्रे म्हणजे एक ज्युनियर एक सिनियर. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता नितेश पाटील, ज्याने या स्पर्धेत 50 धावा देखील कुठल्या आहेत. आता पाहायचं त्याच्यासाठी क्षेत्रक्षमध्ये बदल केला तर एक्स्ट्रा कव्हरला आता क्षेत्रक्षण आणि जो लॉंग ऑनला होता त्याला आता मिड ऑनला आणलं जात आहे. शिवम गोंधली राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला नितेश पाटील. हो चांगला चेंडू. यॉर्कर चेंडू खोदून काढला. यावेळेला सन्मान दिलाय, पुश केलाय सॉफ्टेने. जोपर्यंत चेंडू फीड होईल साठी या सर्कलमध्ये शॉर्ट मिड रिजनमध्ये तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना जर्मन डायगर संघ. एक बाद 3 धावा आपण धावफल करती पाहू शकता. 3 धावा धावफल करती लागलेत. शिवम पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला. शंतनू पाटील. हा चेंडू यावेळेला आपण शप्पल झाला. इम्प्रोव्हायझर स्ट्रोक बघायला मिळालाय. पाठवून दिलाय चेंडूला. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमा रेषा पार जातोय. षटकार. इम्प्रोव्हायझर स्ट्रोक आपल्याला शंतनूच्या बॅटमधून बघायला मिळतात. पहिल्या सामन्यात अपयशी, पण आता त्याला माहिती आहे मोक्याची मॅच आहे, महत्त्वाची मॅच आहे. इथे धावा कराव्या लागणार. 9 धावा बघायला मिळतात. शिवम गोंधली कमबॅक करतो का पाहायचंय. स्विच हिट केला. यावेळेला पाठवून दिलाय. पॉइंट तशक बीट होतं आणि चेंडू गेला यावेळेला सीमारेषा पार. चौकार. हे काम आहे ना, फास्ट सर्व्हिस. बघा फायनल लढत आहे.
वर्तमान लढत पाहतो. एका बाजूला श्री गणेश 11 नावाली प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ, जय हनुमान डायगर क्रिकेट संघ, आणि तिसऱ्या नंबरासाठी बघा जे खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये जर डायगर क्रिकेट संघाने जर विजय संपादित केलं, फायनलवर आपलं नाव स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं, तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे गौरी स्पोर्ट गावदेवी वलवली क्रिकेट संघ. आणि या स्पर्धेमध्ये जर श्री गणेश 11 नावाली क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक जर जिंकला तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरेल खऱ्या अर्थाने जय दुर्गा एकता 11 रोंजन क्रिकेट संघ. मच्छिंद्र पाटील सर, आपण जर टॅप बॉलची स्पर्धा आपण आता पहिल्यांदा संकल्पना कोणी आणली तर खुटारी वासियाने, आणि तुम्ही मगाशीच म्हणत होतो पहिला मरतो आपण आता अमर राहतो, आणि हे नाव आता मात्र नाही, संकल्पना अमर राहणार आहे. गोलंदाजी मार्कवर येतो राहुल पवार, येतोय टॅप बॉलनी आतापर्यंत शतक घटावं लागणार. स्ट्रायकला नितेश पाटील, ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉईंट लेग, एक क्षेत्ररक्षण मिड ऑनला आपण पाहू शकता, ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, शॉर्ट थर्ड आपलं गली पॉईंट, एक क्षेत्ररक्षण आपण डीपला पाहू शकता, मिड ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू, वेग होता पण दिशेवरती नियंत्रण नाहीये, पंच वाईट चिखून करतायत, वंत धने भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. एक गडी बाद, 14 अशी धावसंख्या, जरी एक बॅटर बाद झाला पण 14 धावा देखील धावफल करते आल्या आहेत. वडिश लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे डीपमध्ये. राहुल तो नितेश, ओ चांगला चेंडू होता, पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आलाय, हलक्या हाताने खेळायचं होतं. म्हणजे सर आपण टॅप बॉल आहे ना, त्यामुळे थोडंसं खेळाडूंचं देखील लक्ष थोडंसं चेंडूवरनं नजर त्यांची परफेक्ट बसत नाहीये. कारण पहिल्या षटकात ग्रीन चेंडूने खेळायचं, नंतर मात्र आपण इथं 2 प्रकारचा चेंडू बघायला मिळतो, म्हणजे एका साईडला ग्रीन कलर, दुसऱ्या बाजूला वेगळा कलर. राहुल पवार, हो चांगला चेंडू होता, यावेळेला पुन्हा एकदा कट केला आहे, जोपर्यंत शॉर्ट टर्मॅनला चेंडू फील्ड होईल, एक धाव इथे कंप्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता, यावेळेला 15 धावा आपण पाहू शकता. गुणलेखक आमचे भावेश आपण पाहू शकता थोडंसं घाई करतायत, काही घाई करू नका, कारण का संध्याकाळ होणारच. आता आपण अंतिम टप्प्यात आहोत. राहुल तू शांतनू, हो चांगला चेंडू बाक पडवून कट केला, या वेळेला चांगलं तसं डायरेक्ट हिटची संधी होती इथे. नितेश पाटील वेगाने पुढे आले होते, धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता, या वेळेला 16 धावा. एक गडी बाद झाल्यानंतर चांगली भागीदारी बघायला मिळते 2 बॅटरांच्या माध्यमातून, नितेश आणि शंतनूच्या माध्यमातून. तर ह्या 2 बॅटरांनी मगाशी सेमीफायनलमध्ये आपण इथं चांगली कामगिरी केली नव्हती, पण आता आत्मविश्वासाने मैदानावर उतरलेत. राहुल पवार, हो चांगला चेंडू, पायचित्त स्ट्रॉंग अपील होतंय, पंच सांगतात कदाचित हाईट फॅक्टर आहे आणि त्यामुळेच बॅटर बचावला गेलाय. टॅप बॉल आहे ना, त्यामुळे थोडंसं ना दुविधावस्थेमध्ये बॅटर बॅटिंग करताना आपल्याला दिसतं मच्छिंद्र पाटील सर, सातत्याने आपण हे चित्र पाहिलंय. चेंडू स्विंग जास्त होतो, हा 16 धावा धावफल करते. राहुल पवार गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द मार्कवर, स्ट्राईकला नितेश पाडे. चेंडू पुन्हा एकदा पायचित्त स्ट्रॉंग अपील होतंय, पंच बघा मनोज पवार भीष्मासारखे तटस्थ उभे, डॉट चेंडूची समाप्ती. प्रेक्षक प्रचंड प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात, प्रेक्षकांचं देखील आम्ही पुन्हा एकदा या आपण तर शेवटच्या मॅचमध्ये हार्दिक स्वागत करतोय. पहिलं सत्र सुरू आहे. राहुल पवार राईट आर्म ओव्हर द मार्क होतो, स्ट्राईकला नितेशला आपण पाहू शकता, बॅकफूट जाऊन कट करायचा होता, यावेळेला चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. टॅप बॉल आपण बघितले तर वापरला गेला ह्या दुसऱ्या षटकासाठी, आणि या षटकात धावाल्या फक्त आणि फक्त आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 3 धावाल्यात. अप्रतिम गोलंदाजी केली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर्मन डायगर संघ प्रथम बॅटिंग करताना धावा आल्या, धावफल करते, एक बॅटर बाद 16. चला लगेच एकत्र येऊ नका, फास्ट घ्या जरा. नवाली संघ तुम्हाला बॅटिंग करायचे नंतर. मच्छिंद्र पाटील आपण बघितलं ना, हळूहळू दिवस आता छोटा आहे, पण ती आपण मकर संक्रांतीचा दिवस जर पाहिला तर मोठा होत जातो, तिळाने दिवस मोठा होत जातो. तर गोमाशेठ मात्रे खुटारी दादा या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. ने अतिथी देव भव, प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान आपण देवाप्रमाणे केलं जातं. प्रत्येक पाहुण्याला आदरपूर्वक व्यासपीठावर बोलवलं जातं. म्हणजे सर म्हणतात ना, मंडप किती छोटा असलं त्याला झालरशिवाय शोभा नाही, आणि व्यासपीठ किती मोठं असलं त्याला मान्यवरशिवाय शोभा नाही आहे. आणि प्रत्येक मान्यवरांना आदरपूर्वक असा त्यांना आमंत्रण देऊन त्यांना सन्मान केलं जातं, व्यासपीठावर त्यांना बोलवलं जातं, त्यांचा सन्मान केलं जातोय. पुण्याच्या शिवम गोंडली आला दुसऱ्या स्पेलमध्ये, पहिल्या षटकात त्याने धावा दिल्या तर तब्बल 13 धावा दिल्या, तर तो शिवम गोंडली पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये आला, संघ नायक आहे. स्ट्रायकरला शंतनू पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आलाय,
एक चौकार देखील आलाय स्विचिटच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतं यावेळेला ऑन साईडला. शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण आपण बघितले तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडंसं डीपमध्ये तैनात आहे. एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. मिडविकेटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. चांगला चेंडू तर पडल्यानंतर खाली राहिलाय, जमिनी लगत हा चेंडू निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. 6 षटकांची मॅच आहे. मान्यवर देखील आल्या आल्या विचारतात किती षटकांची मॅच आहे. कारण ते त्यांना बऱ्याच वेळा जरी पाहिलं असेल 4 षटकांची मॅच, 3 षटकाची, पण नाही. खुटारी वासांची स्पर्धा आहे म्हणजे 6 षटकांचीच होणारी फायनल. शिवम गोंधली राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला शंतनू. ओ चेंजा पेस गती परिवर्तन होता. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू जोपर्यंत फील्ड शॉट लेग रिजनमध्ये एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा. चांगलं कमबॅक बघायला मिळालं आहे शिवमचं देखील. शिवम गोंधलीला आपण पाहू शकता अष्टपैलू खेळाडू आहे. स्ट्रायकरला नितेश पाटील. या स्पर्धेत त्यांनी 50 धावा कुठल्या आहेत, पण 2 सामन्यात त्याच्याकडून मोठी धावसंख्या उभारली. मगाच्या मॅचमध्ये आत्ता देखील पाहिजे कशा तो बॅटिंग करतोय शिवम. एष्ट्या उद्ध्वस्त. ज्याप्रमाणे सागर पाटीलला बोल्ड केलं होतं तशाच प्रकारचा नितेश देखील बोल्ड झालाय. बॅटर बाद. विकेट मिळाला यावेळेला शिवम गोंधलीला. गोविंददादा गायकर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. नक्कीच नवीन बॅटर येतोय, मंदार येतोय. नितेश बाद झाला. ज्या नितेशने आपण तर 50 धावा देखील केल्या, पण 2 सामन्यामध्ये तो अपयशी ठरलाय. पाहिजे तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शिवम गोंधलीला आपण पाहिजे मंदार आलाय. स्ट्राईक एंडला पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो तर इथून थोडंसं आता बघितलं तर धाव फलकती लागल्या. 30 षटक प्रगतीपथावर 17 धावा लागल्या. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. यानंतर अजून 3 षटकांचा खेळ असणार आहे. शिवम गोंधली आमच्यापासून दूर जाताना राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्राईकला बंदार. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला ड्राईव्ह करतो. डॉट चेंडूची समाप्ती ते काय गोलंदाजी केली होते प्रचंड वेगाने. जरी गोलंदाज शरीराने सरपातळ असेल पण ताकद प्रचंड वापरतो चेंडू फेकायला. डॉट चेंडूची समाप्ती. सौरभ देखील बघा खुश आहेत आता, तर गावचा संघ मेगा फायनल खेळतोय ना, यापेक्षा आनंद काय असणार आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो शिवम. हा चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर निघालाय. पंच वाईड चिखून करतायत. अतिरिक्त धावेने भर धावसंख्या धावफल करते. 18 धावा आपण पाहू शकता. गेल्या वर्षी देखील हा संघ चॅम्पियन राहिला. या वर्षी देखील मेगा फायनलमध्ये खेळायला मिळतंय म्हणजे ह्या संघासाठी हा मैदान फार लकी आहे नावाली वासियांसाठी. शिवम गोंधली राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला मंदारला आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती. फुटवर्कचा अजिबात वापर होत नाहीये. कदाचित शंतनू पाटील सांगत सिंगल डबल आपल्याला चालेल, कारण ह्यानंतर 3 षटकांचा अजून खेळ बाकी आहे. कारण शिवम गोंधलीची 2 षटकं संपतील. राहुल पवारने 1 षटक हाताळलाय, म्हणजे नवीन गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचं. कॉडब्यांचं अपील केलं जातं यावेळेला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफल करता आपण पाहू शकता. फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर 18 धावा आहेत. काय कमबॅक, काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात 13, त्यानंतर वार पलटवार बघायला मिळालाय. आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. चला जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघ जरा वेळ कमी घ्या, नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. डीजे मास्टरने देखील खूप चांगलं संगीत ऐकलं. आमच्या आवाजाची देखील त्यांनी काळजी घेतली. त्यामुळे ओम साईड डीजे साऊंड सर्व्हिस नवीन वसाहत प्रवीणला देखील आम्ही धन्यवाद देऊ. नाही, प्रवीण दुपारच्या नंतर खूप लयमध्ये आले. चांगली त्यांनी गाणी वाजवले. आणि डीजे मास्टरचं काम असते मच्छिंद्र पाटील का डीजेच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन. तर व्यासपीठावर सन्माननीय गोमाशेठ म्हात्रे खुटारी यांचं आगमन झालेलं आहे यावं व्यासपीठावर. आणि स्पर्धेला खऱ्या अर्थाने 5 दिवस ज्यांच्या माध्यमातून पाण्याची सेवा खऱ्या अर्थाने पुरवण्यात आली ते सन्माननीय संजय भुईर खुटारी यांचं आगमन झालेलं आहे. संजय या. अनेक समालोचकांना इन्व्हाइट करण्यामध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. संजय भुईर मनपूर्वक तुमचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. नाही, नक्कीच ज्यांनी आम्हाला पाणी दिले त्यांच्यासाठी धन्यवाद देऊ. जल है तो कल है. मच्छिंद्र पाटील, पाणी फार महत्त्वाचं. एक वेळेला अन्न न दिले चालेल पण पाणी द्या. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता.
प्रथमेश साळुंके येतोय वैयक्तिक पहिलं आणि संघाचा चौथं षटक घेऊन स्ट्रायकरला शंतनू पाटीलला आपण पाहू शकता. चेंडू खोदून काढला लॉफ केला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप स्क्वेअर लेगला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथून होत आहेत का पाहायचंय. हे काय केलं यावेळेला आता एक्स्ट्रा धावा मिळतात का पाहायचंय. चांगलं बॅकिंग आलंय चांगली बॅकिंग आली मच्छिंद्र पाटील. हेच तर क्रिकेट आहे ना. एकूण आपण 3 धावा आल्यात. हेच तर क्रिकेट आहे ना. चुका केला तर विपक्ष संघ त्याचा फायदा घेईल. 1 होती तिथे 2 झाल्या 2चं 3 मध्ये रूपांतर झालंय. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा. प्रथमेश साळुंके गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ऊर्ध्वकडनं मारा करतो. स्ट्रायकरला मंदार पाटीलला आपण पाहू शकता. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त होता. काय वेग आहे. चेंडू पडल्यानंतर किती वेगाने आतमध्ये आलाय. बॅटर बाद. थँक्यू डीजे. नाही विशाल मला वाटतं कदाचित जितेशला काहीतरी सांगतात की अशी गोलंदाजी करायची तरच आपण पहिले स्पर्धेमध्ये आपण देखील मोठी भरारी उंच भरारी घेत जाऊ जिथे खेळताना स्पर्धा. विनायक विशाल जितेश प्रचंड मेहनत संपूर्ण ग्रामस्थ मंडळ असेल आपण इथं चैतन्यशेष कुटारी क्रीडा मंडळ असेल त्यांची संपूर्ण मेहनत म्हणजे तर स्पर्धा ठेवणं सोपं असतं पण स्पर्धा शेवटपर्यंत राबवणं फार अवघड असतं. नवीन बॅटर आलाय आपण पाहू शकता यावेळेला दिनेश आलाय. दिनेश खुटारकरला आपण पाहू शकता. प्रथमेश लॉफ केला यावेळेला चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय चूक होणार नाही. सलग 2 चेंडू होती 2 बॅटर बाद. थँक्यू डीजे. अनिकेत माध्यमातून आपल्याला बघितलं तर बाईक देखील मिळाले. गोल्डन मॅन आहेत. भावेश मात्रेच्या माध्यमातून बघा 16,004 कॅमेरे तुम्हाला बसवून दिले जातील घरासाठी तुमच्या सोसायटीसाठी. कारण का मच्छिंद्र पाटील हल्ली CCTV म्हणजे फार महत्त्व झालं. एक वेळेला तुम्ही लॉक करू नका घराला चालेल पण CCTV पाहिजेत तुमच्या घराला. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता पंकज येतोय. 21 धावसंख्या गडी बाद झाले तब्बल. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 4 बॅटर बाद झालेत. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पाहिले तर प्रथमेश साळुंके या स्पर्धेतील हॅट्रिक नोंदवतो का पाहायचंय. 2 झाल्या. तिसरीची नोंद करतो का पाहायचं अंतिम सामन्यामध्ये मेगा फायनल मध्ये. चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आणि आपण प्रथमेश साळुंकेने या स्पर्धेतील हॅट्रिक पूर्ण केले. टाळा होऊन गोलंदाजी आवडली असेल तर. संगीत ऐकायला एक चांगलं सुंदर संगीत आपण ऐकलं. महाराष्ट्र राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी ते दात जात आमुची पा चालूनी पाने पाने आमुच्या शिवरायांच्या इतिहासाची जिवंत वीर तर लढले लढले नवल ते काय घडले धड वेगळे झाले शिर वेगळे झाल्यावर धडते अवघे लढले मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची पा चालूनी पाने पाने आमुच्या शिवरायांच्या इतिहासाची. सुंदर संगीत ऐकलं आपण. गडगे सर आजकाल दाढी वाढवण्याची स्टाईल झाली बघा. आजकाल प्रत्येक जण म्हणतो मी शिवाजी महाराजांसारखा दिसतो मी शिवाजी महाराज पण तुम्ही शिवाजी महाराजांसारखे दिसता खरं पण तुम्ही वागता का शिवाजी महाराजांसारखे ते पहा. फार महत्त्वाचा भूमिका आपण बघितलं. मच्छिंद्र पाटील जर प्रत्येक जणांना असं वाटतं की मी महाराजांसारखं दिसतो महाराजांसारखे आपण दिसत नाही दिसलो तरी पण आपण त्यांच्यासारखे वागणार नाही आहेत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या 21 गोलंदाजी मार्कवर प्रथमेश साळुंके काय गोलंदाजी करतोय बघा. नवीन बॅटर आलाय आपण पाहू शकता शिवाजी पाटील एक अनुभवी खेळाडू. ओ चांगला चेंडू याला ड्राईव्ह केलाय सॉफ्टेनने पडतं 30 सर्कलमध्ये कव्हर क्षेत्रामध्ये जोपर्यंत शॉर्ट कव्हर रिजनमध्ये चेंडू फीड होईल 1 10 मिनिटे धावसंख्या धाव फलक करते आपण पाहू शकता. यावेळेला आपण 22 धावा पाहू शकता.
संध्याकाळचं वातावरण आपण पाहू शकता. बरोबर 4:40 आणि मेगा फायनलची मॅच. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता प्रथमेश साळुंके लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मार्क होतो. हो चांगला चेंडू पडल्यानंतर वेगाने शरीराच्या दिशेने आलाय. सॉफ्टने चेंडूला पुश केलंय. पुश कर खुश रव. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावर पाहू शकता. फक्त आणि फक्त 23 धावा. प्रथम बॅटिंग करताना जर्मन टायगर संघ या षटकात धावा दिल्या आपण बोलले तर प्रथमेशने 5 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केल्याचं. गोलंदाजी आवडले एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत या गोलंदाजासाठी. तर इथे नवनाथ सालुंके नावाली एकेकाळचे नामवंत क्रिकेटर समालोचक नवनाथ यांचं आगमन झालेलं आहे. चैतन्येश्वर क्रीडा मित्रमंडळ खुटारी यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर आपले स्वागत आहे. संतोष शेठ म्हात्रे यांना आम्ही पाहतो खुटारी चांगलं योगदान आहे. मग सूर्यकांत दादा म्हात्रे असतील, मुरलीधर शेठ आहेत, गोमा शेठ म्हात्रे. खुटारी गावातील सर्व ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिलेलं आहे. नक्कीच नक्कीच. थँक्स डीजे मास्टर. अतिशय सुंदर सुंदर संगीत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्यांचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल ते लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या कार्याची गाथा सांगणारं संगीत ऐकलं. अनेक वेळा आपल्याला संघर्ष करावा लागला भूमिपुत्रांना. रायगड, ठाणे आणि 7 जिल्हे वसई पालघर पासून प्रत्येकाने खऱ्या अर्थाने आपण एक संघर्ष केला की भूमिपुत्रांचा आवाज तुम्ही किती दाबा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही भूमिपुत्रच नाव देणार. लोकनेते दिबा. नक्कीच नक्कीच. गडगे सर त्यापेक्षा आनंद आपल्याला कधी होईल जेव्हा आपल्याला अलॉटमेंट होईल. आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं दिबा पाटील विमानतळावर आपलं हार्दिक स्वागत आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल आगरी आपण आता भूमिपुत्रांचं खऱ्या अर्थाने मच्छिंद्र पाटील विजय असेल. खरं आता आपल्याला आश्वासन दिलं गेलंय अजून नाव लागलं नाहीये. लागणार पण अजून तर नाही ना. जेव्हा ही अलॉटमेंट होईल ना आंतरराष्ट्रीय आपण म्हणजे तर दिबा पाटील विमानतळावर आपलं हार्दिक स्वागत. नाही नाही विमान उडून देणार नाही. आपला समाज तुम्हाला माहिती जेवढा शांत आहे तेवढा आपण तर रागीट देखील आहे. हा चेंडू टेक्का पोतो गुडलँड स्पनवरनं डॉट चेंडूची समाप्ती होते. नाही मच्छिंद्र पाटील ही जेव्हा अलॉटमेंट होईल ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला खूप आनंद होईल. नाही प्रत्येकाला आपण बोलले तर अभिमान आहेच. दिबा पाटलांच्यामुळे तर आज प्रत्येकाला शेतकऱ्याला तर इथे 12% 12.5% भेटत आहेत. नाही 12.5% कुठे मिळाले असते. हा चेंडू पूल केला यावेळेला. उंच चेंडू गेलाय. चेंडू चालला यावेळेला मिड विकेट सीमारच्या बाहेर. मचनिदेत षटकार शंतनू पाटीलच्या बॅटमधून. च्या माध्यमातून षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात 29. विराज रटम ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्राईकला शंतनू पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय. फटका सरळ बॅटने पाठवून दिला स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून. लॉंग ऑन सीमा रेषेपार. सलग 2 चेंडू 2 षटकार. शंतनू पाटील आता मैदानावर गरजतोय. नाही गरजतोय म्हणतात ना छोटा पॅकेट बडा धमाका. हाईट कम फाईट द्यायचा. मच्छिंद्र सर आपण जर बघितले भारतीय संघाचे आपण तर गुंडप्पा विश्वनाथ आपण तर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर हे छोट्या कच्च्या खेळाडू त्यांनी एक काळ गाजवला क्रिकेटच्या माध्यमातून. रिकी पॉन्टिंगला कोण विसरणार. जबरदस्त फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. पूल फटके तर लाजबाबच असायचे रिकी पॉन्टिंगचे. 12 चेंडू आणि आपण तर धावा केल्यात त्याने 29. शंतनू पाटीलची बॅटिंग कडे एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे. खूप चांगली बॅटिंग. ही बॅटिंगने त्याला आत्मविश्वास देऊन जाणार आहे. अजून त्याचा संघर्ष वाढणार आहे. आता 35 धावा धावफलकातील लागल्या आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. विराजला मात्र 2 आसमानी टोले त्याने दाखवले आहेत. 2 वेळा आसमान दाखवलंय. विराज कमबॅक करतो का पाहायचं आहे. आमच्या समालोचन कक्षा एंडकडून राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. शंतनू पाटील काय जबरदस्त बॅटिंग करतोय. लय मध्ये बॅटिंग करतोय.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, पायचीचा अपील. मच्छिंद्र पाटील सर घीज सरळूंग आपण बोटाने निघतो तर हा वाकडा बोट काय स्विच हिट म्हणजे रिव्हर्स फटका दुधारी तलवार. लगी तो आवाज नाही लगी तो बर्बाद. आणि मी तर म्हणे ते खराब शॉट सिलेक्शन बॅटर बाद. फटका खेळताना पाहिलाय. बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. कुटारी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सूर्यकांत शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयवा झेलसाठी प्रत्येकी झेलसाठी प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. मच्छिंद्र सर आता हे अनाउन्समेंट झाली तर मी सांगतो स्पर्धा मला वाटतं तर नागझरीला होते आणि राजीव शेठ भोईर 11,000चं पारितोषिक लावलं होतं. आपण पहिले तर एक काट्याचं झाड आणि एक जण त्या काट्याच्या झाडामध्ये जाऊन त्याने झेल पकडला होता. अक्षरशः त्या अंगाला काटे लागले होते पण झेल काही सोडला नाही. 11,000 रुपये घेतलेच त्यांनी ना. आता पाहिजे 500 रुपयाचा ऐवा झेलचं पारितोषिक आहे ना. लगेच प्रेक्षक बघा खुर्च्यानं उठले. पैसे कुणाला नको तो मच्छिंद्र पाटील सर. 35 धावा विराज. आज चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. एक धावी ते कंप्लीट केले ते धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 36 धावा धाव फलकर ते आपण पाहू शकता. 5वं षटक प्रगतीपथावर चांगलं कमबॅक बार शिवाजी पाटील बातचीत करतायत बघा संघनायकावर. कारण का आपण बघितले तर हे सर्व खेळाडूंना मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्र आहेत पण आता गावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवम गोंधली बघा यष्टिरक्षाच्या भूमिकेत संघनायके. शिवाजी पाटील एक सिनियर खेळाडू आहे. जर्मन टायगर संघाचा बातचीत केली जाते. विराज राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो. क्षेत्रक्षामध्ये थोडंसं बदल केला जातं. बॅकवर्ड स्कोअर लागला तर डीपमध्ये आणलं जात आहे. मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. विराज तो शिवाजी शपर्ण ऑन साईडला उडवलाय. क्षेत्रक्षक किती आहे बघा. टॅप लावलं तर त्या टॅपमध्ये अडकला तर जाळ रचलं तर जाळमध्ये अडकला गेलाय शिवाजी पाटील. रियाज फटक्याने त्याला धावा देखील दिल्या गेल्या आहेत. बघा हाईट फॅक्टर चेक करा. लगेच आपण बघितलं तर आमचे तिसरे पंच देखील आले आहेत. तर व्यासपीठावर खुटारी गावातील आदरणीय व्यक्तिमत्व कुशिंद शेठ म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. चैतन्येश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आपलं स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी बॅटर बाद आहे. मच्छिंद्र पाटील टेक्नॉलॉजीचा वापर त्याचा लगेच केला जातो. पंच देखील आपण पहिले जास्त रिस्क घेत नाहीयेत. रिक्स कधी घ्यायची शेअर मार्केटमध्ये रिक्स घ्याल तर प्रॉफिट जास्त कमवाल. इथे रिक्स घेऊन चालणार नाहीये. तर मान्यवरांचं इथे आगमन झालेले आहे. पडले गावातील आदरणीय सुनील शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. चैतन्येश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि खास करून डायगर गावचे तुमचे परम मित्र विष्णू शेठ पाटील तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. सुनील शेठ या व्यासपीठावर तुमचंही स्वागत आहे. नक्कीच नक्कीच अतिथी देव भव. निशांत येतो नवीन बॅटर आपण पाहू शकता. स्ट्राईक केलेला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला यशला आपण पाहू शकता. अंतिम षटक कोण घेऊन येतो आता पाहायचंय. प्रथमेश साळुंके धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला. धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला. धन्यवाद देतो आमच्या संपूर्ण पंचांना. धन्यवाद देतो सर्व आमच्या अजन कमिटीला आणि खास करून धन्यवाद देतो भावेश म्हात्रे असतील विशाल असतील विनायक असतील त्यांना धन्यवाद देतो. चांगला चेंडू होता यावेळेला. आपण बघितलं तर फुल लेंडीचा चेंडू फेकला होता. बॅटन बॅटमध्ये चेंडू फेकला होता. यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केले तर धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 37 धावा. खरं भावेश म्हात्रे आम्हाला दरवर्षी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. नाही संपूर्ण सर्वांची नावं घेतली आपण. चैतन्येश्वर आपण क्रिकेट क्लब खुटारी सर्वांना आम्ही धन्यवाद देऊ. प्रथमेश स्विच हिट केला. यावेळेला पाठवून दिलंय चेंडूला आपण तर थोडा मॅन सीमा रेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 41 धावा कशा आहेत हे महत्त्वाचं नाही. धावा येणं फार महत्त्वाचं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये. कारण का अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. 41 धावा धावफल करती लागल्या आहेत. मच्छिंद्र पाटील मला वाटतं कुटारी गावची स्पर्धा अशी लवकर उजेडात होत असते आणि ती 6-6 षटकाराची. रायगडमध्ये बऱ्याचशा स्पर्धा होत असतील. नाही क्रिकेट शिस्त पद्धतीचा खेळ क्रिकेट आपण पाहू शकता आणि कुटारी गावाचा आपण आता आयोजन आपण पाहू शकता. देखणं आयोजन. चेंडू वेग प्रचंड होता इथे. पंच वाईट शिकून करतायत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 42 धावा धावफलकाती लागल्या आहेत. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे.
प्रेक्षकांची गर्दी बघा. ऐवा झेलसाठी 500 रुपये आहेत. जे बसले होते प्रेक्षक ते आता उभं राहिले आहेत. अरे कधी कुणाचं नशीब कधी खुलेल काय सांगू शकत नाहीये. प्रथमेश हा चेंडू ऑन साईडला वळवलाय. डाऊन ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला. यावेळेला डीप स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक येतोय राहुल पवारकडून थोडंसं मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा घेतला. यावेळेला 1चं रूपांतर 2 मध्ये होतोय. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 44 धावा. खरं सामना जर बरोबर सुटला तर सुपर ओव्हर. त्यामुळे ह्या धावा तुम्हाला फार महत्त्वाच्या आहेत अंतिम टप्प्यामध्ये. चेंडू बाकी आता फक्त आणि फक्त आपण पाहिले तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रथमेश साळुंके लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतो. स्ट्रायकला निशानला आपण पाहू शकता. पुणेदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. वेग प्रचंड आहे. वेगावर सॉर होऊन गोलंदाजी केली ते डॉट चेंडूची समाप्ती. आता फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावांचं लक्ष रचवायचंय. एखाद मोठा फटका आला तर 50 जवळपास पोहोचू शकतोय. प्रथमेश साळुंके लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय. आज चांगला चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू डायरेक्ट हिट. बॅटर बाद. 1 चेंडूचा जुनी खेळ बाकी आहे. अंतिम चेंडू खेळण्यासाठी कोणता बॅटर तो पाहिजे. 44 धावा झाल्या आहेत. आता नवीन बॅटर कोण येतो मैदानात अंतिम चेंडू खेळण्यासाठी. मोहित मस्कर येतोय अंतिम चेंडू खेळण्यासाठी. काय गोलंदाजी केली होती. प्रचंड वेगाने गोलंदाजी केली. ती वेगावर सॉर होऊन गोलंदाजी केली आणि तिथून मात्र संघाला मेगा फायनल मध्ये देखील आणलंय. अंतिम चेंडू 44 झाले आहेत. किती धावांचं लक्ष राहतं. चौकार आला तर 48 होतील. 49चं लक्ष येईल. षटकार आला तर 50 होतील. 51चं लक्ष राहील. इथून सिंगल आली तर 45 होतील. 46चं लक्ष राहत आहे. 2 आले आता 47चं लक्ष राहील. अनेक प्रश्न आहेत. उत्तर मिळेल आता ह्या चेंडूवरती. चांगला चेंडू. यावेळेला बॅटची आतली कडा लागली. 1च धाव. धाव फलकर ते आपण पाहू शकता. 45 आणि 6 षटकामध्ये 46ची गरज आहे. मच्छिंद्र पाटील जर विचार केला ना तर लक्ष आपण तर सरासरी बघितली तर 7 पूर्णांक आपण तर 66च्या सरासरी धावा करायच्या आहेत. इथून मात्र आता बायचंय. चर्मन डायगर संघ आपण तर चॅम्पियनशिप पटकावतोय की आपण तर जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघ मात्र आपण तर चॅम्पियनशिप दुसऱ्यांदा पटकवतो आणि आपण तर विजय रथे ते कायम ठेवतो. हे जाणण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा शेवटच्या सत्रात आपण तर आमचे साथी समालोचक मच्छिंद्र पाटील यांच्याकडे. मी बाळू पाटील आपल्या रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. हा बघा मालिकावीर साठी खऱ्या अर्थाने जो खेळाडू मालिकावीर ठरणार आहे 2 व्हीलर्स बाईक या पुरस्काराने त्याचा किताबाने गौरव करण्यात येईल. मात्र त्याचं आमच्या चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळ खुटारी यांनी जाहीर केलेलं आहे. प्रथमतः तुमचं 15,000 रुपये इथे कपात केले जाणार आहेत. ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मान्यवरांचा आपण सन्मान करूया. जयदादा मात्रे या. गोमा शेठ मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते सुनील शेठ पाटील पडले यांचा यथोचित सन्मानित केला जात आहे. आज खुटारी गावातील सर्व ग्रामस्थांचा चैतन्येश्वर मित्र मंडळाचं निमंत्रण स्वीकारून सुनीलदादा पाटील साहेब आपण या नामांकित स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल खुटारी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व गोमाशेठ मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळाचं सन्मान चिन्ह देऊन आपला इथे स्वागत केलं जात आहे. सागर डीजे आपण याचे आहे. सुनीलदादांचा यथोचित सन्मान इथे केला जात. सागर डीजे. सागरचं कौतुक करावं लागेल. या प्रवीण असेल किंवा सागर या दोघांपैकी एक प्रतिनिधी आपल्याकडे आता वेल निश्चित स्वरूपात. सागर आमचे समालोचक मच्छिंद्र पाटील सर असतील, बालू सर असतील. खऱ्या अर्थाने बालू पाटील, मी स्वतः, महादेव गडगे या सर्वांचं खऱ्या अर्थाने आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये सर्वाधिक चांगली योगदान भूमिका जर कोणी घेतली असेल तर आमचे सागर डीजे की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड थेबत राहू. खऱ्या अर्थाने साऊंड सिस्टीमला या उक्तीप्रमाणे साऊंड सिस्टीमच्या दृष्टिकोनातून सागर चांगलं योगदान लाभलं त्याबद्दल तुझं स्वागत आहे. विलास शेट घरत माजी सरपंच पाबडीचा पाडा नामांकित स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. विलास शेट या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. हा बालू पाटील या. बालू पाटील सर खऱ्या अर्थाने सागाव बालू पाटील सर ठाणे ग्रामीण मधले अतिशय ठाणे जिल्हा ग्रामीण मध्ये नामांकित क्रिकेट समालोचक, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे मच्छिंद्र पाटील सर यांचा आपण सन्मान करू की मराठी भाषेवर प्रभुत्व. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात
संत वचनाप्रमाणे की लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ आणि एकची जात जाणतो मराठी, आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी. असे मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे आमचे बालूदादा पाटील, एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक बालू पाटील. परंतु आम्हाला आवजाव करण्याची भाषे खऱ्या अर्थाने नेहमी सवय. बालू पाटील, मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे, आभार व्यक्त करू. चांगलं योगदान दिलं तुम्ही या स्पर्धेला. चला गडके झाले असेल तर आपण वळूया. सागर जरा याला आवाज द्या माईकला प्लीज, थोडं क्लिअर कर. थँक्यू बालू, थँक्यू गडके सर. या आपण बोलूया सामन्याकडे. शेवटची याली मात्र रणधुमाळी पाहायला मिळणार. 32 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. 30 संघांचा गाशा गुंडाळला गेला आहे. कल्याण डोंबिवलीतील फक्त 2च संघ या स्पर्धेमध्ये प्रबल दावेदारी करत आहेत. बघायचं आहे यावेळी सामना कोण जिंकणार. मगाशी 54 धाबा डिपेंड केला होता, आत्ता 45 धाबा डिपेंड होणार का. मागचा सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. गडके सर, तुमच्या माहितीसाठी भारतानं वर्ल्ड कपमध्ये 10 सामने जिंकले, मात्र वर्ल्ड कप जिंकू शकला नाही आहे. त्यामुळे पुढच्या दिवशी पेपरमध्ये फक्त ऑस्ट्रेलियाचा गवगवा झाला. त्यामुळे फायनल जिंकणं महत्त्वाचं आहे, दुसऱ्या क्रमांकाला महत्त्व नसतं. तुम्हाला फायनल कोण जिंकले ह्याची चर्चा होणार. त्यामुळे सर्वात मोठा सामना आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट सामना आहे हा. दोन्ही संघांना मी मच्छिंद्र पाटील सर, अतिशय चांगल्या प्रकारे आपण प्रतिक्रिया दिली. आपल्या मताशी सहमत आहे की तुम्ही किती जगलं याला महत्व नाहीये, तुम्ही कसे जगले याला खऱ्या अर्थाने महत्व आहे. अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथे प्रतिक्रिया व्यक्त केली. संतोष मात्रे यांच्याकडे विकेट हॅट्रिकसाठी 2000 पारितोषिक. विलास शेठ पाडा यांचं आगमन झालंय. नाना शेठ स्मृती चषकाचे आयोजक विनंती कर विलास शेठ यांना की आपण मंचावरती यावं. स्वागत आहे आपलं. नाव बॅक टू क्रिकेट. या आपण वळूया सामन्याकडं. 6 षटकांचा सामना. 6 षटकांच्या सामन्यात 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न. टॉपेज जगला, स्वतःकडे चेंडू खाली. ओ माय गॉड, काय झालं मैदानावरती. प्रचंड प्रेशर असतं ते या विकेटचं फायनलचं प्रेशर असतं आणि त्यामुळे मात्र धावसंख्येला आकार आला आणि धावसंख्येला आकार येऊ शकतोय. प्रेक्षकाची प्रचंड मांदी आली, कारण ह्या मैदान ऐतिहासिक मैदान संबोधलं होतं. जेव्हा जेव्हा ह्या मैदानी स्पर्धा होतात तेव्हा प्रेक्षकांची अशीच गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. तर बघा, गोलंदाज आणि फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. खुटारी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व संतोष म्हात्रे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि जर फलंदाजाने लागोपाठ 3 षटकार तटवले तर फलंदाजासाठी सुद्धा संतोष म्हात्रे साहेबांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज. बादल मुकादम संदीप खुटाकर येत असताना संदीप ऑन साइडला पूल करत असताना एकदा मिळणार. शिवाजी तिथे फार बेगाने पुढे सरकलाय. ओ माय गॉड, दुसऱ्यांदा संधी. यावेळी मात्र हुकले मैदानावरती आणि बघू शकाल मैदानावरती 11 खेळाडू 3 खेळाडूच्या डोक्यावरती आहेत. प्रेक्षकांचे देखील डोक्यावरती आहेत. मगाशी सामना वाचवला मैदानावरती, मात्र वारंवार वाचवता येईल का हे सांगणं कठीण असणार आहे. मजा येईल सामन्यामध्ये. हा सामना देखील तुमचा श्वास रोखणार आणि पैसा वसूल सामना तुम्हाला पाहायला मिळणार. खूप चांगली गोल आहे. संदीप कोटारकर, ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर्स बॉलर्स इन द पॉवर प्ले ओव्हर. ओ दुराबा निर्माण केला आहे. पंच सांगतील सस्त्रबुद्धी सर मिस्टर वळत असताना आमच्याकडे इट्स ॲब्सोल्युटली वाईट. एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड टू ऑप्शन. चेंडू टप्पामध्ये जास्त स्किट झाला, बाहेर निघाला आणि पंच हेच सांगतील इट्स अ वाईट. आणि एका धावेने धावसंख्येला आकार येतोय 1 या धावसंख्येवरती. ज्या नावाली संघानं मगाशी रोंजन संघाला पराभवाचा धक्का दिला तो संघ मैदानावरती फायनलचा सामना खेळतोय आणि बघायचं या सामन्यामध्ये कोणता संघ विजय होणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. अनिकेत म्हात्रे यांचं आगमन होते. मोस्ट वेलकम गोल्डन मॅन. आमचे एकनाथ शेट यांचे सुपुत्र यावेळी ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न. खेळाडू त्याच्या मागे होता. शिवाजी मात्र नाही पोहोचू शकला. 2 धावा मिळणार आणि 2 धावांनी धावसंख्येला आकार येतोय. किती धावांसाठी मात्र इथे तळमळ पाहायला मिळते. ज्या नावाली संघानं मोठमोठ्या संघाला धक्का दिला पराभवाचा, तो नावाली संघामध्ये संघर्ष करतोय मैदानावरती धावांसाठी. मुकादमचे मी कौतुक करेन. बादल मुकादमनं मागच्या सामन्यात फार चांगली कामगिरी केली आणि तेवढीच चांगली कामगिरी केली सागर खुटारकरनं. चांगला बॅटल तुम्हाला पाहायला मिळतोय. फायनलचा सामना पैसा वसूल सामना असणार आहे आणि प्रेक्षकांची मनं जिंकणार शंका नाहीये मैदानावरती. वर द विकेट शॉट ऑफ प्लेन ऑन द राईज. यावेळी चेंडूला पूल करत असताना डिलाइटफुल सीमा पलीकडं खणखणीत पहिला षटकार. शेठ म्हात्रे खुटारी यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे 2 व्हीलर्स बाईक मालिकावीरसाठी पुरस्कृत करण्यात आलेले आहे. अनिकेत, तुमच्या संपूर्ण परिवाराचं आम्ही चैतन्येश्वर मित्र मंडळाच्या वतीने खुटारी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. बादल मुकादमचा झेल सोडला. त्याच बादलनं मात्र गोलंदाज सागरला दाखवलं की तू कोणाचा झेल सोडलास. त्याचं उत्तर दिलं मैदानावरती. 6 धावे धावसंख्येला वेगानं आकारेल. एकूण धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. एका झेलची किंमत मोजावी लागणार. शंका नाही. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. दिस इज अ गुड फिनिश.
One more 6 from the Badal Mukadam. He's on the fire. सागरने मगाची झेल सोडला, त्या सागरला मात्र बाळा याली मुकादमने चांगलं सडेत उत्तर दिलाय. अजून एक षटकार मारला तर संतोष यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक. नाहीये हिट केलाय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि षटकाची होते सांगता धाबाला त्या 15 धाबा टेप चेंडूची मागणी केली जाते मैदानावरती. 15 धाबा धापलकावरती जिंकण्यासाठी 46 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 15 धाबा धापलकावरती, त्यामुळे जिंकण्यासाठी 31 धाबाची गरज आहे. येणाऱ्या 5 षटकांमध्ये प्रेक्षकांचं मनापासून आभार. उदंड प्रतिसाद दिला तुम्ही या स्पर्धेला. आम्हाला पहिल्या दिवसापासून तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे डीजे मास्टर, आमचे फॉर्च्यून इव्हेंट, आमचे समालोचक, सगळे समालोचक, आमचे सर्व पॅनल, या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चैतन्य क्रीडा मंडळ खुटारी यांच्या माध्यमातून सर्वात चांगली स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावरती. सर्वांचं आपण स्वागत करूया. भरपूर मेहनत कर. मी मगाशी म्हटलं होतं खुटारी गावाला क्रिकेटचा वारसा आहे आणि तो वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न या तरुण पिढीकडनं, त्यांचं देखील मनापासून स्वागत करूया. बघायचं एका षटकाची सांगता झाली 15 धाबा धापलकावरती. ज्या नावाली संघानं आज पहिल्या सामन्यामध्ये 36 धाबा कुटताना 5 षटकांमध्ये शेवटच्या षटकाचा वापर केला, निसट्ट विजय प्राप्त केला, तो संघ उंच भरारी घेतोय. आणि ज्या मगाशी टायगर संघानं वळवली संघाला मोठा पराभवाचा धक्का दिला, तो संघ मैदानावरती मात्र आगेकूच करताना पाहायला मिळतोय. षटकाची झाली सांगता 15 धाबा. दमदार सुरुवात मुकादमच्या माध्यमातून. जिंकण्यासाठी 31 धाबांची गरज. येणाऱ्या 5 षटकांमध्ये 30 चेंडू 31 धाबांची गरज आहे. बघायचं सामना कोण जिंकणार, हे करंडक कोण उचलणार, कारण ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आहे आणि हे करंडक उचलण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, घाम गाळावाच लागेल. हू विल बिकम अ चॅम्पियन? इट्स अ बिग क्वेश्चन. 32 टीम्स हॅव पार्टिसिपेट इन दिस टूर्नामेंट and finally who will become a champion? We'll get answer shortly, so please don't go anywhere. Join with us and enjoy with the grand finale. हो, यावेळी मात्र पुश करो, खुश राहो. डिफेन्सिव्ह स्ट्रोकला पसंती दिली, कारण माहिती आता टेप चेंडूचा वापर केलाय. तो चेंडू स्विंग होतोय. धावा आतापर्यंत आल्या नाहीयेत या स्पर्धे ह्या मैदानावरती टेप चेंडूच्या माध्यमातून. हो, फक्त फ्लेस केला. एकदा मिली 2 धाब्याचा मानस असणार आहे. चेंडू झालाय तो कव्हर पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटमध्ये कव्हर करतोय. शंतूने बॅकअप देईल. शंतूने चांगली फलंदाजी केली, तो शंतूने बॅकअप देतोय. 2 धाबा मिळणार. 2 धावसंख्या पुढे सरकणार 17 या धावसंख्येवरती. नावाली संघाला माहीत पडलंय की सामना आपल्या दृष्टिक्षेपात आहे. मगाशी 12 चेंडू 19 धाबा चेस केल्या रंजन संघाविरुद्ध. त्या संघाला आता 30 चेंडूमध्ये 31 धाबा काढायच्या आहेत. प्लेसमेंट, गुड बॉलिंग. आणि समालोचन ग्रुपसाठी संतोष म्हात्रे साहेब खुटारी यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. ओव्हर द विकेट ऑन साइडला ग्लान्स करत असताना एकदा मिळणार. एका धाब्याने सांगेल धावसंख्येला आकार येणार आणि धावसंख्येला अपार येतोय. सन्मान्य मधुकर म्हात्रे यांचं आगमन झालंय. दादा यावं मंचावरती, आपण स्वागत आहे. ज्यानं क्रिकेट जिवंत ठेवलं या परिसरातील, या कुटारी गावातील, स्वागत आहे तुमचं. आमचे प्रकाश म्हात्रे असतील, गोवर्धन म्हात्रे असतील, जयदास म्हात्रे असतील, ही अशी काही नावं आहेत क्रिकेटच्या माध्यमातून. डॉट डिलिव्हरी, सुंदर कमबॅक. गोलंदाजचं कौतुक करेन सागरचं. सागरनी मगाशी देखील कौतुकास्पद कामगिरी केली, त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आणि धावसंख्येला आकार येतोय. तो आतापर्यंत 18 या धावसंख्येवरती. चांगली धावसंख्या. कोणती घाई नाही नावाली संघाला सामना जिंकण्याची. त्यांना माहिती आहे सिंगल डबलने सामना जिंकू शकतोय आणि एकदा की टॅप गोलंदाजाचं षटक संपलं तर आपण पुन्हा कमबॅक करू शकतोय, पुन्हा प्रहारी फलंदाजी करू शकतोय, याचा विचार मनाशी बांधलाय. 2 षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये आल्या 15 धाबा, या षटकामध्ये आल्या 3 धाबा. एकूण धावसंख्या आपण पाहतो 18 धाबा. धावा काढायचे 46 आणि आता गरज आहे ती येणारे 24 चेंडू आणि गरज आहे मात्र 28 धावांची. सन्माननीय खुटारी गावातील राजकुमार भाई म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळ खुटारी यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि खुटारी गावातील ग्रामस्थ, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सर्वांना चैतन्येश्वर मित्र मंडळ खुटारी यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सर्व ग्रामस्थांचं स्वागत आहे. आणि या स्पर्धेकरता बघा मित्रांनो, काही क्षणात ज्यांचं इथे आगमन होणार आहे, विलास शेठ घरत
माजी सरपंच पाबडीचा पाडा स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली खऱ्या अर्थाने नामांकित स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मच्छिंद्र पाटील सर फायनलच्या दिवशी सर्व पाहुणे प्रेक्षक असतील सर्वांची भोजनाची व्यवस्था विलाशेठ घरत माजी सरपंच पाबडीचा पाडा त्यांच्या माध्यमातून करण्यात आली। निश्चित ऐतिहासिक स्पर्धा पार पडली नानासे स्मृती ट्रॉफी जबरदस्त आयोजन पाहायला मिळालं विलासशेठ यांचं आगमन झालं या आपण मंचावरती स्वागत आहे। येणारी चेंडू आता 24 गरज आहे ती मात्र आता 28 धावांची गुणवत्ता परिवर्तन सायंकाळचं वातावरण अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा सूर्य आपल्याकडनं निरोप घेतोय प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली आणि या वातावरणात रंगतोय फायनलचा सामना। ओ चेंडूला जाऊ दिला वेल यस यावेळी मात्र पंचांचा चांगला इशारा इट्स वाईड ॲब्सोल्युटली धावांची गरज शमवण्याची आहे आणि धावा दिल्या जातात मैदानावरती धावांची इन्व्हेस्टमेंट टायगर संघाची कमी आहे त्यामुळे कमी धावसंख्येमध्ये धावसंख्येला आळा घालणं ही फार काळाची गरज आहे। एक धावसंख्या पुढे सरकणार एकूण धावा 19 2 षटकाची सांगता झाली तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय गोलंदाज झाले तो संदीप कुटारकर हुक करायचा होता नाही जमला फलंदाज बीट केल्या मैदानावरती टायगर संघाची ताकद आहे गोलंदाजी नावली संघानं प्रत्येक सामना निसट्ट विजय प्राप्त केलाय मगाशी रोंजन संघाविरुद्ध 12 चेंडू समीकर होता 18 चेंडू 20 धावा चिनून षटक चांगलं फेकलं फक्त एकच धाव दिले 12 चेंडू 19 समीकर होतं प्रथमेशनं सामना खुला केला आणि तदनंतर मात्र नावाली संघ फायनलमध्ये दाखल झालाय। आमचे काना सालुंगे एक चांगले समालोचक नावाली गावचे हा सामना एन्जॉय करतात स्वागत आहे तुमचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे काना सालुंगे तुमचं देखील या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी धावांचा यावेळी मात्र लतीफ रोकायचा टायगर संघाला आणि नाबाली संघाला धावा उभारायच्या आहेत मजा येईल सामन्यामध्ये। शॉर्ट पे चेंडू ऑन साइडला उंची जास्त लांबी कमी शतच्या पुढे सरकलाय दीपे चेंडू खाली ओ माय गॉड दुसरा झेल सोडला टायगर संघानं चुका केल्यात मगाशी देखील अशा चुका झाल्या शंतूने एक झेल सोडला मोहितनं एक झेल सोडला मात्र मोहितनं गोलंदाजीमध्ये कमबॅक केलं आणि आता शंतूने चांगली फलंदाजी केली मात्र आता 2 झेल सोडलेत धावसंख्येला आकार वाढणार एकूण धावसंख्या धापलकावरती 21 धावा 46 धावांचा पाठलाग करायचा मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय फार मोठा सामना प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली सामन्यासाठी। शॉर्ट चेंडू ऑन साइडला यावेळी मात्र ग्लान्स करायचं होतं नाही जमलं ओ माय गॉड टायगर संघ करतोय काय आता मला देखील प्रश्न पडला 3 झेल सुटलेत आता चेंडू खाली नितेशला आपण पाहिलं मगाशी गोलंदाजानं झेल सोडला त्यानंतर झेल सुटला आता दीपेश सुद्धा झेल सोडतोय 3 झेल सोडलेत आणि शिवाजी सांगतोय की असं झालं तर सामना आपण कसं जिंकणार कसे चॅम्पियन बनणार हे शिवाजीने सांगितलं मैदानावरती। एक धाव नावाली संघ लकी ठरलाय लक फॅक्टर ऑन झाले त्यांचं आणि धावसंख्येला वेगानं आकार येतोय एकूण धावा धापलकावरती 22 धावा 46 धावांचा पाठलाग करायचा आहे ओव्हर द विकेट ऑन साइडला लवली शॉट दिस इज अ गुड फिनिश पॉवरफुल स्ट्रोक and this is a good finish that's a 6। बादल मुकादमचा पहिल्या षटकामध्ये ह्याच गोलंदाज सागरने झेल सोडला होता तेव्हा देखील सागरवरती हल्ला बोल केला आता देखील त्यानं हल्ला बोला केलाय चुकीला माफी नाहीये जर तुम्ही चूक केलीत तर तुम्हाला उत्तर सडेतोड मिळणार मैदानावरती ठोस सुरुवात केली फलंदाजानं संदीप फुटारकर 9 चेंडूमध्ये 20 धावा कुठल्याच फलंदाजानं जबरदस्त मुकादम बादल मुकादम बरसतोय मैदानावरती डीप कव्हरच्या डोक्यावर जज करतोय फलंदाज बाद मोहित चेंडू खाले मोहितनं आता मात्र चूक केली नाहीये एकदा बादलसाठी जोरदार टाळ्या 8 चेंडूमध्ये 20 धावांची दमदार फलंदाजी व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम बादल आणि सामन्याला आपल्याकडे झुकून दिलंय डीजे। हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या कार्याचं गाथा सांगणार की हिंदुत्वाचा भगवा सदैव घेऊन हाती शूरवीरा हा लढून गेला मराठी हक्कासाठी खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांना चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने आपण इथे आदरांजली त्यांना अर्पण करूया। निश्चित निश्चित एमडी सर आता असं पुन्हा नेतृत्व नाहीये वादळी नेतृत्व सत्ता हाती नसताना देखील दिल्लीपर्यंत दबदबा होता पाण्याले पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता साहेब तुमच्या मुले आज मराठी माणूस मात्र पोरका झालाय आणि तुमची कमी आम्हाला सदैव जाणवत राहील या महाराष्ट्राला पोरका केलं तुम्ही मात्र तसा आता वाली महाराष्ट्राला पुन्हा नाहीये। 28 धावा धापलकावरती नाव बॅक टू क्रिकेट मजा येईल सामन्यामध्ये रंगतोय सामना मैदानावरती
लवली शॉट ड्राईव्ह केला मैदानावरती. यावेळी डिफेन्सिव्ह स्ट्रोकला पासून एकदा पुढे 2 धाब्याचा मानस. चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं. जर 2 धाबा काढल्यात तर तुम्हाला निश्चित परतावा गेल्याची तंबी दिली आणि एका धावानं षटकाची सांगता झाली. चांगलं षटक राहिलं मैदानावरती. धावसंख्या धापाक होती 3 षटकाची सांगता. 29 धाबा धापलकावरती 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. 29 धावा झाल्यात. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. फाईट सामना आहे एमडी सर मैदानावरती. नेट टू नेट फाईट सामना आहे. मात्र चॅम्पियन बनणं महत्वाचं आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं की चंद्रावरती पहिला गेला नील आर्मस्ट्रॉंग, दुसरा माहिती नाहीये. कारण प्रेक्षक उद्या विचारणार ही ट्रॉफी कोणी उचलली, चॅम्पियन कोण झाला, दुसरा कोण क्रमांक हे विचारलं जाणार नाहीये. त्यामुळे चॅम्पियन बनणं फार महत्वाचं आहे. 18 चेंडू 17 धावांची गरज आहे. 17चा खतरा कोणावरती? 18 चेंडूमध्ये 17 धावा. टायगर संघ पुन्हा कमबॅक करणार का की नावाली संघ ते धावा पूर्ण करणार का? मगाशी 12 चेंडूमध्ये 19 धावा सहज पूर्ण केल्यात रंजन संघाविरुद्ध. बघायचं आता 18 चेंडूमध्ये 17 धावा होणार का? जबरदस्त ॲटमॉस्फिअर, beautiful atmosphere. Sun is beating down slowly. Birds are flying in there. Lush green greeneries. Beautiful wicket. Plenty of flag. Plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. Pack crowd तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या सायंकाळच्या वातावरणामध्ये आज आपण या स्पर्धेला निरोप देणार आणि येणारे चेंडू 18 आणि 17 धावांची गरज आहे. बघायचं आहे शिवाजी काय मास्टरमाइंड करणार, शिवाजी कोणाचा वापर करणार. गोलंदाज सज्ज झालाय तो मात्र निशांतचा वापर केलाय. बघायचं निशांत फलंदाजाला थांबवणार का? स्ट्राईक केला फलंदाज राहुल पवार मैदानावरती. राहुल साड्या चेंडू बॅकफुटला गेला. टॅप केला चेंडूला एकदा पूर्ण केले. दुसऱ्या मॅचचा मानस असणार आहे रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो. शंतूने बॅकअप देतोय. वेळ गेलाय कारण चॅलेंजिंग असतं ग्राउंड फिल्डिंग करणं. 2 धाबा उभारल्यात. मागच्या चुकातनं नावाली संघ आता शिकलाय शहाणपण. कारण मगाशी चौकार षटकार मारून सामना संपवायचा होता. मात्र रंजन संघानं हा सामना मगाशी अंगलट आणला होता. त्या चुकातनं शिकलाय संघ. धाफर कधी धाबा आल्यात त्या आतापर्यंत 33 धाबा धापलकावरती. 31 धाबा. 14 षटक मार्गस्थ. 6 षटकांचा सामना. 46 धाबा कोटाच्या मैदानावरती. लवली शॉट फुल स्ट्रोक पूल केल्या चेंडूला एकदा मिळणार. एकच सामने समाधान मानला लागलाय. चांगलं क्रिकेट मैदानावरती. मैदानाच्या चारी बाजूला नावाली संघानं सतर्क पवित्र घेत धाबा कुठल्यात. एकही चेंडू निर्धाव जात नाहीये. सिंगल डबलनं सामना जिंकता येऊ शकतो. हो निश्चित जिंकता येऊ शकतोय. कारण 18 चेंडू 17 धावांची गरज असताना सिंगल डबलनं सामना जिंकता येऊ शकतोय. आणि नावाली संघाला समजलंय त्यामुळे सिंगल डबलवरती क्रिकेट आमच्यासाठी किती सहज आहे, किती हलक्यामध्ये क्रिकेट खेळू शकतोय याचं उत्तम उदाहरण दाखवलं मैदानावरती. लेफ्टवरती विकेट पूल करायचा होता, नाही जमलं. मात्र एकदा मिळणार का? बेकार धाव घेण्याचा पूर्ण. चेंडूची मात्र फेकाफेकी. 3 झेल आतापर्यंत सोडण्यात आले. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. टायगर संघानं आतापर्यंत 3 झेल सोडलेत. चेंडूची मात्र फेकाफेकी होते. शिवाजी तिथे थोडासा नाराज होतोय. एकदा मिळणार मैदानावरती कारण गोलंदाज सर्व पणाला लावून कसोशीने प्रयत्न करतोय. मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. याला म्हणतात आंधळं दलतय आणि कुत्रं पीठ खातंय. कारण गोलंदाज मेहनत करतोय, क्षेत्ररक्षण त्याला सहकार्य करत नाहीये. त्यामुळे कुठे धावांचा वेग मात्र वाढताना पाहायला मिळतोय. सामना चांगला होतोय. प्रेक्षकांची मन जिंकतोय. लेफ्टवरती विकेट ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. नितेश चेंडू खाली. फलंदाज बाद. आता मात्र चुकीला माफी नाही. 33 वरती अजून एक धक्का नावाली संघाला. तेरा धावांची गरज अजूनही सामन्यामध्ये. या स्पर्धेमध्ये 5 दिवसामध्ये एकही सामना सुपर ओव्हर झाला नाहीये. कदाचित हा सामना सुपर ओव्हर पाहायला मिळणार का याची उत्कंठा देखील शिकेला पोहोचणार आहे. येणारे चेंडू 14 आणि 13 धावांची गरज आहे. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. यू आर द वॉचिंग द थ्रिलिंग मॅच. कारण दोन्ही संघानं मगाशी निसटता विजय प्राप्त केलाय. जिंकणं एवढं सोपं नाहीये कारण हे चषक उचलणं एवढं सोपं नाहीये. चषकावरती नाव करायचं आहे. 32 संघाचा प्रवास स्पर्धेमध्ये 32 संघ विजयाची स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये आले होते. मात्र 30 संघाचा गाशा गुंडा गेलाय. कल्याण डोंबिवलीतील 2 संघ प्रबल दावेदारी करतात या चषकावरती. शेवटच्या टप्प्यामध्ये हे चषक कोण उचलणार याची उत्कंठा शिगेला पोहोचते. 14 चेंडू 13 धावा. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये गेट रेडी टू फाईट असं सांगत असताना फाईट मध्ये पाहायला मिळते. गुड बॉलिंग. हो जबरदस्त गोलंदाजी. फ्रंट फुटला गेला फलंदाज. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न नाही जमला फलंदाजाला आणि डॉट चेंडू मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 13 आणि गरज असणारी ते आता मात्र 13 धावांची. नेट टू नेट फाईट सामना.
13 चेंडू 13 धावा. जर येणारा चेंडू डॉट गेला तर सामन्यामध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकेल. ते मात्र फलंदाजाचं. लेफ्ट हँड वरती विकेट. यावेळी फक्त चेंडूला फ्लिप केला. फ्लिप करत असताना एकदा बघितलं की दुसऱ्या बॅटचा मानस बघायचा कॉल केला नाहीये. आता समीकरण रंगणार. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. कारण या स्पर्धेचा इतिहास आहे. या स्पर्धेमध्ये फायनलचा सामना नेहमी नेट टू नेट फाईट होतोय. हा आजवरचा आमचा अनुभव आहे. मी खरोखरच आभार व्यक्त करेन चेतेश्वर क्रिकेट खुटारी संघाचं. चांगली स्पर्धा यावरची, चांगली संकल्पना यावरची. 6 षटकांचे सामने, त्यामध्ये 1 षटक टेप चेंडूचा वापर केलाय. किती चांगली संकल्पना. 32 संघांना आमंत्रण. आणि बाईक देखील आपण पाहतोय, बायसिकल पाहतोय, कूलर आपण पाहतोय, चांगल्या ट्रॉफी आपण पाहतोय. यापेक्षा चांगलं आयोजन तुम्हाला कुठे पाहायला मिळणार. आमचे संदीप शर्मा यांच्याकडे आईस्क्रीमची सुविधा प्रेक्षकांसाठी. एवढ्या चांगल्या संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 चेंडू 12 धावा. सामना कोण जिंकणार या ऐकूया पण एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. निश्चित स्वरूपात नावाली क्रिकेट संघाच्या ज्यावेळेस संघ गोलंदाजी करत होता प्रथमेशने विकेट हॅट्रिक प्राप्त केली. समाजसेवक नावाली गाव मधुकर मुकादम यांच्या वतीने 1100 रुपयाचा कॅश प्राइज प्रथमेश साठी जमा झालेला आहे. मधुकर मुकादम तुमचं मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मचिंद्र पाटील सर. मोहित मस्कर येत असताना बघायचंय ज्या मोहितनं मगाशी एका षटकामध्ये फक्त एकच धाव दिली, संघाला कमबॅक करून दिलं. ते 5वं षटक पुन्हा त्याच्यावर दिलंय. आता जर मोहितनं 1 धाव दिली तर मात्र मजा येईल सामन्यामध्ये. बघायचे 12 चेंडू 12 धावांची गरज. प्रेक्षकांच्या डोक्याला सुन्न करा सामना. सायंकाळच्या थंड वातावरणामध्ये मात्र गरम निर्माण करा सामना. प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे, आता मध्ये घुसमुस होते. चर्चेला उदाहरण येते की चषक कोण जिंकणार. कल्याण डोंबिवलीतील 2 नामांकित संघ एकमेकाला फाईट देतात या चषकासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी. यापेक्षा चांगलं क्रिकेट कुठं पाहायला मिळणार. 12 चेंडू 12 धावांची गरज. मगाशी मेडन षटक होतं त्याचं. आणि बघायचं यावेळी देखील मेडन षटक पाहायला मिळणार का. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये धाव घेण्यात आली नव्हती. येणारे चेंडू 11 आणि 12 धावांची गरज आहे. नावाली संघाला आज आम्ही पाहिलंय शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना आणायचा, नंतर टप्प्यात आले की कार्यक्रम करायचा. हे नावाली संघाला आज आम्ही पाहिलंय मैदानावरती. कट करला चेंडू एकदा मिळणार. 2 षटक दूर आहे चेंडू. बघा शंतूने फार बॅकअप देतील. बेगाने एकदा पुढे गेले. दुसऱ्या धाब्याचं मानस. ओ माय गॉड, व्हेरी गुड. एंड विकेट. 2 धावा मैदानावरती आल्यात आणि या 2 धाब्याने सामन्यात फरक पडणार. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज आहे ती 10 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण. प्रत्येक चेंडू प्रेक्षकांच्या अंगावरती सहारा निर्माण करतोय. प्रत्येक चेंडू मैदानावरती मात्र नवीन समीकरण तयार करतोय आणि प्रत्येक चेंडू चषकात जवळ आणतोय. एका संघाला चषकापासून दूर नेतोय मैदानावरती. व्हॉट अ फाईट, व्हॉट अ फाईट. काय सामना रंगलाय. फायनलचा सामना कसा असावा याचं उत्तम उदाहरण मैदानावरती. आणि प्रेक्षक जे बसले होते ते आता मात्र उभे राहिलेत. 10 चेंडू 10 धावा. लवली शॉट. दिस इज अ गुड फिनिश. स्ट्रेट ड्राव. आणि या षटकाराने सामन्याची हवा कमी केली. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. दॅट्स अ माइट हिट. गुड 6. मचिंद्र पाटील सर, आज नावाली क्रिकेट संघ इथपर्यंत पोहोचले ना, हा जो फलंदाज आहे ना डावखुरा फलंदाज, त्याचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेला, या खऱ्या अर्थाने नावाली गावाच्या दृष्टिकोनातून. कारण प्रत्येक सामन्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे. नक्कीच एमडी सर. कारण मगाशी देखील या फलंदाज रोंजन संघाविरुद्ध उत्सववरती हल्ला चालवला आणि 16 धावा कुठल्यात. मगाशी देखील हेच समीकरण आपण पाहिलं मैदानावरती. आणि त्याच क्षेत्रामध्ये जो लॉंगांचा क्षेत्र आहे त्याचा स्ट्रॉंग झोन आहे आणि फेवरेट झोन आहे. सामना आता मात्र थोडासा कमी हवा करत असताना 9 चेंडू 4 धावा. आज की शाम प्रथमेश के नाम. अजून उचलून पिकअप स्ट्रोक. मात्र गॅप शॉटचं चेंज झालं. कोणी दूधवरती नाहीये. एकदा मिळणार. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाब्याने मात्र समाधान. व्हेरी गुड बॅटिंग, व्हेरी गुड बॅटिंग प्रथमेश. चांगलं क्रिकेट खेळत असताना. आणि समीकरण आता सोपं झालंय. 8 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि फक्त 2 धावा. एका षटकारानं टायगर संघाच्या आशा यावेळी कमी केल्या आणि नावाली संघाला कमबॅक करून दिलाय या प्रथमेशनं. व्हेरी गुड बॅटिंग. फुलटा चेंडू. दिस इज अ गुड फिनिश. यस, चॅम्पियन इज अ चॅम्पियन. नावाली टीम 5 षटकामध्ये सामना संपवलाय आपल्या अनोखी स्टाईल मध्ये. आज की शाम प्रथमेश के नाम डीजे.